ची भूमिका सभागृहामध्ये मांडण्याकरता या ठिकाणी आवाज आपलं या ठिकाणी मत मांडत होते आणि पलीकडच्या बाजूने प्रसाद लाड त्याला विरोध करत होते आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त इकडनं तिकडनं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं झालेलं नाही। दोघांकडनं प्रतिक्रिया रिॲक्शन या उमटलेल्या आहेत, परंतु हेतू पुरस्कार विरोधी पक्षाचा या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दानवे साहेबांसारख्या एका चांगल्या वक्तृत्व असलेल्या अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी कुठेतरी थांबवायचं। लोकसभेमध्ये जो यांना पराभव झाला, जनतेने जी यांना यांची जागा दाखवून दिली, त्याचा सुद्धा हा राग आहे। कुठेतरी दानवे साहेबांना आता थांबवायचं, भविष्यामध्ये मनमानी कारभार करून घ्यायचा, विधान परिषदेमध्ये त्यांच्या मनासारखे विधेयक पास करून घ्यायचे, म्हणजे विरोधी पक्षच नाही म्हणून विरोधी पक्षच नसावा ही यांची भूमिका। राहुलजी गांधी आमचे नेते त्या ठिकाणी संसदेमध्ये विषय मांडतात हिंदुत्वाचा, ही हिंदुत्व भारतीय जनता पार्टीची मालकी नाही। खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या देशाला जगाला हिंदुत्व का असते शिकून दिलं। तोच मार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी या ठिकाणी पुढे नेत असताना ज्यांना आता भीती वाटायला लागली, लोकसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला, विधानसभा डोळ्यासमोर आहे, हाच मुद्दा घेऊन लोकांनी जर परत विधानसभेत आम्हाला लोक घरी बसवतील ती भीती त्यांना आहे आणि निश्चितपणे याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उमटणार आहेत, हे घरी बसणार आहेत, त्या भीतीपोटी झालेली कारवाई। आज त्यांचं निलंबन करायचं म्हणजे तुम्ही आमच्या विरोधी पक्षांचा आवाज दाबता, याचा अर्थ असा झाला तर त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं। त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। आता जुलमी कारभार झाला, तुमची मनमानी झाली, हे नाही व्हायला पाहिजे होतं। तुम्ही जनतेचा आवाज दाबताय। आज जो आमचा विरोधी पक्ष नेता जो असतो तर सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन तो बोलत असतो, तर त्यांचा आवाज दाबण्याचा हे जे मिंदे सरकार जो हा प्रयत्न करतोय तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि आमच्या विरोधी पक्ष नेत्यांचा जे हे केलेलं आहे त्यांनी निलंबन ते त्यांनी तात्काळ मागे घेतलं पाहिजे आणि जनतेसाठी जो बोलतो त्याचा आवाज दाबण्याचा हे सरकार प्रयत्न करते, हे एकदम चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। माझं शहर संघटक आश्रम विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे बेकायदेशीरपणे केलेलं आहे सरकारने। हा अन्याय कशामुळे करताय? फक्त सरकार आहे म्हणून दिवस जातात येतात, सरकार जातं येतं, पण थोडीफार माणुसकी ठेवायला पाहिजे सरकारने। कारण अंबादास दानवे हे गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, आपल्या सर्वांचा आवाज उठवणारे एक विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमकपणे काम करत असताना हे निलंबन म्हणजे हे लोकांना पण पटणार नाहीये आणि याच्या आधी पण त्यांनी खूप निलंबन केले, पण जेव्हा काही गोष्टी आपल्या भाजपचे लोक असतात तेव्हा भाजपला ते समजत नाही। आता महिलांचा अपमान कोणी नाही केला, मुनगंटीवार साहेब महिलांचा अपमान केला, राठोड साहेबांनी तर कहरच केला, आपले अब्दुल सत्तार साहेब यांनी
तिथं मोठ्या एका माझ्या भगिनींना बोललेले, तरी पण त्यांचं निलंबन का नाही केलं? त्या सरकारने दुजाभाव करायला नकोय, कारण हे सरकार ना गोरगरिबांचं म्हणतंय ना, मग गोरगरिबांचा आवाज उठवणारे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं निलंबन का केलं? यांचं निलंबन तात्काळ मागं घ्यावं, कारण हा गोरगरिबाचा आवाज उठवणारा माणूस हा जर संसदेत नसला तर मग गोरगरिबांनी कोणाच्या सहकार्याने बोलायला पाहिजे? गोरगरिबांचे प्रश्न कोण मांडणार आहे? आणि एवढंच आमचं सर्व महिला भगिनींचं म्हणणं आहे की महिलांचा अजिबात अपमान झालेला नाही, कारण अंबादास दानवे हे 12-15 वर्ष संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होऊन गेले. आमच्या पक्षात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सगळ्यात जास्त महिला आहेत. त्यांनी त्यांना सन्मानाने वागणूक दिली आणि आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा पूर्ण जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात हिंडतात ते, त्यांना पण मानानं सन्मान देतात महिलांना. मग महिलांचा अपमान कुठं झाला? मग त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही का निलंबित केलं? कारण काय? एवढंच आमचं म्हणणं आहे की ही निलंबनाची जी कारवाई आहे ही मागं घ्यायला पाहिजे आणि सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. हा गांभीर्याचा प्रश्न आहे, गांभीर्याने सोडवायला पाहिजे असं संभाजीनगरच्या वतीने म्हणजेच मी सुषमा यादगिरे कोकणपुरा याच्यातून बोलतीये. जय हिंद, जय महाराष्ट्र.